तर आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की टाउन प्लॅनिंग असिस्टंटची मार्क लिस्ट आलेली आहे आणि फायनल सिलेक्शन लिस्ट कधीपर्यंत येईल याची सगळेजणच वाट पाहत आहात. तर आपल्याला माहीतच आहे की 2023मध्ये पण टाउन प्लॅनिंग असिस्टंटची एक्झाम झाली होती आणि त्याची प्रोसेस जी झाली होती आणि त्याच्या ज्या डेट्स होत्या, म्हणजे प्रत्येक मेरिट लिस्ट कधी आली, फायनल सिलेक्शन लिस्ट कधी आली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आली, त्या डेट्सला एक रेफरन्स म्हणून एक्झॅक्टली सेम त्या डेट्सला रेफरन्स म्हणून आपण हे एक प्रोबॅबल डेट्स आपण काढलेले आहेत. तर त्या बघूया आपण. तर टाउन प्लॅनिंग असिस्टंट 2024-25ची जी पुढील प्रोसेस असेल, नेक्स्ट प्रोसेस, तर ते नेक्स्ट प्रोसेस कोणत्या डेट्सला प्रोबॅबल असू शकतो. आपण आधीच म्हणतो की आपण एक रेफरन्स मानलेला आहे की 2023ची प्रोसेस किती दिवसात पार पडली, त्याला एक रेफरन्स म्हणून आपण हे बघत आहोत. तर आपण 3 स्टेपमध्ये बघूया की फायनल सिलेक्शन लिस्ट कधीपर्यंत प्रोबॅबल येऊ शकते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपर्यंत डेट येऊ शकते. कारण आपल्याला जर एक प्रोबॅबल डेट माहीत असेल तर तोपर्यंत आपण आपले सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते क्लिअर करून ठेवू शकतो, बरोबर. नंतर मग जॉईनिंग कधीपर्यंत होऊ शकते ते. तर बघूया, सगळ्यात पहिलं मेरिट लिस्ट कधीपर्यंत येऊ शकते. तर आपल्याला माहिती आहे की म्हणजे मेरिट लिस्ट ऑलरेडी आलेली आहे. तर आपण आपली जी मेरिट लिस्ट आलेली आहे ती 25 फेब्रुवारी 2025ला आलेली आहे आणि जी 2023ला एक्झाम झाली त्यांची मेरिट लिस्ट आली होती 6 जुलै 2023ला. ओके, म्हणजे सध्याचे आपल्याला 25 फेब्रुवारी 2025ला आणि यांच्या अगोदरच्या एक्झामची टाउन प्लॅनिंग असिस्टंटची 6 जुलै 2023ला आली होती मेरिट लिस्ट. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर त्यांची फायनल सिलेक्शन लिस्ट बरोबर 6 जुलैपासून 15 दिवसानंतर आली होती, 21 जुलैला, बरोबर. म्हणजे 6 जुलैला त्यांची जी मेरिट लिस्ट आली त्याच्यानंतर बरोबर 15 दिवसांनी म्हणजे 21 जुलैला त्यांची फायनल सिलेक्शन लिस्ट आली होती. मग त्याला जर आपण रेफरन्स मानलं तर आपली 25 फेब्रुवारीला जी मेरिट लिस्ट आली त्याच्यापासून पुढे 15 दिवस जर पकडले तर बरोबर 12 मार्चच्या आसपास, 12 मार्च 2025च्या आसपास आपली फायनल सिलेक्शन लिस्ट टाउन प्लॅनिंग असिस्टंट 2024-25ची येण्याची शक्यता आहे. म्हणजे ही एक शक्यता आहे की 12 मार्च 2025पर्यंत फायनल सिलेक्शन लिस्ट येण्याची शक्यता आहे. त्याच्या पुढे जर बघितलं आपण की 2023ला जेव्हा फायनल सिलेक्शन लिस्ट 21 जुलैला आली होती, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 27 जुलैला बोलवलं होतं त्यांना. ओके, म्हणजे 2023ला टाउन प्लॅनिंग असिस्टंटला 21 जुलैला फायनल सिलेक्शन लिस्ट लागून पुढे त्यांनी 6 दिवसानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं होतं. म्हणजे जर आता आपण 12 मार्च पकडलं, 12 मार्च फायनल सिलेक्शन लिस्ट पकडली तर त्याच्या पुढे 6 दिवस म्हणजे 18 मार्च 2025पर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमची तशी तयारी पाहिजे की तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तयार पाहिजेत की तुम्ही 18 मार्चला तुम्हाला व्हेरिफिकेशनला जावं लागेल. तर कोणते डॉक्युमेंट्स, कोणत्या कास्टसाठी वगैरे कोणते डॉक्युमेंट्स तयार ठेवावे लागतील याच्याबद्दल आपण एक नवीन व्हिडिओ बनवू, या पुढचा व्हिडिओ वगैरे बनवू. तर तो पण बघून घ्यावा आणि ते डॉक्युमेंट्स तयार ठेवा. त्याच्यानंतर मग बघूया आपण जॉईनिंग कधी होऊ शकते. एक प्रोबॅबली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्याच्यानंतर पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये जॉईनिंग होण्याची शक्यता आहे. आता हे पण नक्की सांगता येत नाही की पुढच्या 2-3 महिन्यात, जशी डिपार्टमेंटची प्रोसेस होत जाईल तसे पुढच्या सगळी प्रोसेस झाल्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यात जॉईनिंग देण्याची शक्यता आहे. ओके, तर ही एक प्रोसेस प्रोबॅबल प्रोसेस आहे ॲज अ रेफरन्स टू 2023ची जी एक्झाम झाली त्याच्यानुसार. अजून तुम्हाला दुसरं काही अपडेट टाउन प्लॅनिंग रिलेटेड असेल, काय तुम्हाला विचारपूस करायची असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये टाकू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण नेक्स्ट काही अपडेट असेल तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. ठीक आहे, थँक्यू.